मतदारसंघ भाजपच्या पारड्यात गेल्याची चर्चा आहे। या मतदारसंघातून भाजप नारायण राणेंना उतरवण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना रंगण्याची चिन्ह दिसतायत। कोकणात हाय व्होल्टेज पॉलिटिक्स। रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या मैदानात। रत्नागिरी सिंधुदुर्गात राऊत विरुद्ध राणे। कोकण तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण गेल्या काही वर्षात भाजपनं इथं जी पायाभरणी केलेली आहे ती आता फळाला येण्याची शक्यता आहे। कारण मूळ कोकणातला एकमेव मतदारसंघ असलेला रत्नागिरी सिंधुदुर्गही आता भाजपच्या पारड्यात गेल्याचं समजतंय। महायुतीच्या जागा वाटपात रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपला मिळालेला असून तिथून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नारायण राणेंना उमेदवारी मिळाल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातली चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे। पण ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र राणेंनी निवडणुकीत उतरावंच असं म्हणत राणेंना थेटपणे आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोकणात कोणी असले तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जागा शिवसेनाच जिंकेल। उलट त्यांनी यावेळेला निवडणुकीत उतरायलाच पाहिजे नारायणराव राणे यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं आधीच विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता भाजपनं नारायण राणेंच्या उमेदवारीच्या हालचाली सुरू केल्यानं कोकणात शिमग्यानंतर आता राजकीय शिमगा सुरू होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।